राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे ते नाराज आहे आणि याच कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाशिकमध्ये दोन गट बघायला मिळत आहेत। एक छगन भुजबळ यांची बाजू धरणारे आहेत, त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे आहेत, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर काही पदाधिकारी आहेत जे म्हणतात भुजबळांवर कुठलाही अन्याय झाला नाही, पक्षाने कुठलीही चूक केली नाही। आपल्याबरोबर प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके आहेत। छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी त्यांची भावना आहे, का बरं वाटते आपल्याला? नमस्कार। भुजबळ साहेबांना महायुतीमध्ये मंत्रिपद व्हावा यासाठी सगळ्यात महाराष्ट्रातील लाखो इच्छिंतकांची मागणी होती आणि ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे लाखो इच्छिंतक नाराज झाले। परंतु ही नाराजी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असो, हे एकत्र बैठकीतून यातून निश्चितपणे मार्ग निघल आणि भुजबळ साहेबांवर झालेला अन्याय हा दूर होईल अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे। परंतु 2 दिवसापासून आम्ही मीडियामध्ये कोकाटे साहेबांबद्दलची मीडियामध्ये जी काही स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटचं आम्हाला कधी कधी हसू येतं, कारण त्यांनी सांगितलं की आम्ही 15-20 वर्षापासून भुजबळ साहेबांबरोबर काम केलं, आम्हाला मंत्रिपद इतक्या वर्ष मिळालं नाही, परंतु आम्ही कधी नाराज झालो नाही। पण मला या ठिकाणी सांगायचं आहे, कोकाटे साहेब हे 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, कारण 2019च्या लोकसभेमध्ये ते अपक्ष म्हणून उभे राहिले। भाजपातून ते त्यांना तिकीट मिळालं नाही, नंतर ते अपक्ष राहिले। अपक्ष राहिल्यानंतर ते पराभूत झाल्यानंतर आदरणीय भुजबळ साहेबांच्या मध्यस्थीने शरद पवार साहेबांना विनंती करून, अजितदादा पवार साहेबांना विनंती करून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं आणि नुसतं घेतलंच नाही, तेव्हा फक्त ते 2700 मतांनी निवडून आलं। तेव्हा भुजबळ साहेबांनी सिन्नर मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे काम केलं। सिन्नर मतदारसंघामध्ये कोकाटे साहेब हे मागं होते, तिथं राजाभाऊ वाजेंची आघाडी होती, परंतु आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये खेड गटामध्ये लीड मिळाल्यामुळं अवघ्या 2700 मतांनी कोकाटे साहेब निवडून आले। तेव्हा भुजबळ साहेबांनी जर खरोखर मनापासून काम नसतं केलं तर कोकाटे साहेबांनी एक छातीवर हात ठेवून सांगावा आपण निवडून आला असतं का। जेव्हा निवडून आल्यानंतर त्यांनी सर्व मीडियासमोर सुद्धा मान्य केलं की हा माझा विजय भुजबळ साहेबांमुळे झाला आणि 5 वर्षामध्ये भुजबळ साहेबांच्या ते इतके काय विरोधात गेले याचा आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांना प्रश्न आहेत। मला या ठिकाणी सांगायचं आहे का 1999मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा भुजबळ साहेबांनी प्रामाणिकपणे पक्षाबरोबर उभं राहून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ग्रामीण भागामध्ये हा जाळे त्या पक्षाचे पसरवले। पक्ष निशाणी असो तसेच पक्षाची घटना असो त्यामध्ये भुजबळ साहेबांचं मोठं योगदान आहे। आणि 1999मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोकाटे साहेब काँग्रेसमध्ये होते, कोकाटे साहेब भाजपामध्ये होते, कोकाटे साहेब शिवसेनेत होते, नंतर कोकाटे साहेब राष्ट्रवादीमध्ये 5 वर्षापूर्वी आले। दुसरं कोकाटे साहेबांनी सांगितलं का मी जातीपातीचं राजकारण करत नाहीत। मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, मागच्याच 2023ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांपासून अजितदादांनी वेगळा स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ साहेबांच्या माध्यमातून अजितदादा पवार असो, सुनील तटकरे साहेब असो यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसचं ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद दिलं, मला पत्र पण दिलं। परंतु तेव्हा कोकाटे साहेबांनी इतका जातीवाद केला का मला वंजारी, फक्त मी वंजारी समाजाचा असल्यामुळं मला जिल्हा अध्यक्ष चालणार नाही, म्हणून मला प्रदेश सरचिटणीस केलं आणि आता विष्णुपंत मोजदुनेला नाशिक ग्रामीण नाशिक लोकसभेचं अध्यक्ष केलं। म्हणजे जातीपातीचं राजकारण करत नाही का? पण आता तुमच्या बाजूने म्हणजे भुजबळ साहेबांच्या बाजूने पक्षामध्ये कोण कोण आहे? सर्वच आहे, भुजबळ साहेबांना मानणारे सर्व, दोन्ही जिल्हा अध्यक्ष पण आहेत, महिला जिल्हा अध्यक्ष आहे, शहर अध्यक्ष आहेत आणि आम्हाला 100% खात्री आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि भुजबळ साहेब एकत्रच पक्षात राहतील अशी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक। तुम्ही जसं पुढे येऊन बोलत आहात तसं इतर कुठले पदाधिकारी बोलत नाहीयेत। ठीक आहे, प्रत्येकाला बोलायचं का नाही बोलायचं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा अधिकार आहे, पण मला वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये मी जे बोलतो ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये भावना आहे। काल कोकाटे साहेब म्हटलेत की ओबीसी म्हणजे केवळ भुजबळ कुटुंब नाहीये, इतर पण आहेत, तुमचं काय मत आहे त्यावर? भुजबळ साहेबांनी ओबीसीच्या सर्वच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला हे आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे, कारण 5 वर्षापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार मला जिल्हा नियोजन समिती केलं। अजितदादा पवार साहेबांनी मला ते जिल्हा नियोजन समिती सदस्य केल्यानंतर हेच कोकाटे साहेबांनी लेखी पत्र दिलं का गोरख बोडकेला तुम्ही जिल्हा नियोजन समितीवर घेऊ नका। त्यामुळे भुजबळ साहेबांनी ते प्रयत्न केला तेव्हा कोकाटे साहेबांनीच वेळोवेळी खोडा आणला।
तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? नाही, आमची भूमिका एकच आहे. आम्ही आदरणीय अजितदादा पवार साहेब असो, सुनील तटकरे साहेब असो, प्रफुल्लभाई पटेल असो, या सगळ्यांना भेटून आम्ही कार्यकर्त्यांना भुजबळ साहेबांनो जो अन्याय झाला आपण एकत्र बसून तो मिटवावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. कोकाटे साहेबांना आम्ही या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे का कोकाटे साहेबांनी बोलताना भुजबळ साहेब इतके ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही पक्षात आले, त्यांच्यामुळे तुम्ही 2019ला आमदार झाले, याचे कमीत कमी उपकाराची जाणीव ठेवावी अशी मला आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करायची. हे आहेत गोरख बोडके. भुजबळांच्या बाजूने ठामपणे उभे राहणारे हे पहिले नाशिकमधले पदाधिकारी आहेत. भुजबळांच्या विरोधामध्ये देखील काही पदाधिकारी नाशिकमध्ये आहेत, परंतु काही जण सध्या आपली भूमिका स्पष्टपणे मांडत नाहीये. पुढील 8 ते 10 दिवसामध्ये जर काही निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमधली ही दुफळी अधिकाधिक वाढण्याची तीव्र शक्यता आहे. कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.